बसा खाली बसा सगळ्यांना. माणसाला गरिबी वाईट आहे. काय लोकांनी गरिबीचा दिवस काढलेला माहित असेल. कसं आहे माहित आहे का, माणसाला पैसा आला म्हणजे माजू नये आणि गरिबी आली म्हणजे लाजू नये. जगात पैसा हा फार वाईट आहे आणि गरिबी फार वाईट आहे. तसं आमच्याजवळ पैसा नाही, गरिबीने ग्रासलेला आहे. गरिबीमुळं घर चालेना, मुलाचं शिक्षण होईना, कुठलं काय व्यवस्थित चालणार. एक दिवस अन्न असलं म्हणजे 10 दिवस नसायचं, अशी आमची परिस्थिती. कसं तर आपलं घर चालावं म्हणून गरिबीत मी एक दुकान टाकले, किराणा मालाचं दुकान. दुकान टाकले गोष्ट खरी आहे, पण दुकानात एक बी गिऱ्हाईक येत नाही. काय काय करायचं हीच मला काय कळेना. आता गरिबीतनं कसं वर निघायचं हा मोठा प्रश्न पडलाय. दुकानात म्हटलं काय 4 पैसे येतात, गरिबीतनं कसं तर परपंच चालतो असं वाटत होतं, पण दुकानात मी काय गिऱ्हाईक येणार. आता माझा विचार चाललाय दुकान बी चाललं नाही, बायकोला विचारावं आणि ह्यातला दुय्यम व्यवसाय काही निघतोय का बघू, असा माझा विचार आहे. पण बायको आहे का कोणी ताणली कोणाच ठावा, लय आगाव आहे. हाक मारतो काय बोलणार त्याला काही कळत नाही. अगं सको, ए सको, अगं आहेस का घरात? ये ये ये. काय आता तुला बी काय सांगायचं, घरात काही दाणे नसत्याचं, पोटाला काही नसतं, ती बी वैतागून गेली. काय करायचं, परिस्थिती नसत्या माणसाला, तरी बी काहीतरी केलं पाहिजे. काय चाललंय तुझं घरात? काय नाही, घरात बसली होती. काय झालं? काय पोटा पाण्याला काय खाल्लं का नाही? काय खायचं? काय झालं? काय नाही, माझा विचार चाललाय. काय? आपल्या गरिबांना कसलं दुकान टाकले. हा हा, दुकानाला बी काय गेला काय नाही, मुलाबाला ते काय सगळं चाललं नाही, आपला परपंच काय सगळा चाललं नाही. माझा विचार बदललाय. मग तुला विचारू का नको असं मला काय म्हणायचंय तुम्हाला? माझं काय म्हणणं आहे माहित आहे का, ते खानावर टाकावे असा माझा विचार आहे. हो चालतंय की, बरं डोकं चालवलं तुम्ही. कसं आहे माहित आहे का, खानावलं ते 4 पैसे आधी का दुकानातले 4 पैसे कसं तर परपंच चालेल असं मला वाटतं. मला त्या खानावर घालून तुला खानावर घालून द्यावं असा माझा विचार आहे. अहो म्हटलं की मी आता तुम्हाला द्या. हो, चांगली गोष्ट आहे. हो, आणि त्या खानावळीचं नाव काय? खानावळीचं काय, संत सुखबाई मटकीची खानावळ. हा हा, बरे बरे, असं नाव तुझंच नाव ठेवूया. असं वय चालतंय. सुखबाई मटकीची खानावळ. बरं बरं, ठीक आहे. कारभारी आता साहित्य गोळा करायचं म्हटल्यावर जरा पण खर्चच आहे की हो. हा, मग आता पैसा लागणारच आहे. नाही, आता काय करूया, थोडं साहित्य घेऊया. मग आता आपल्याला एवढं पैसे आहेत का घ्यायला? हा, पहिल्यांदा थोडं साहित्य घेतलं पाहिजे. हो, कसं तर खानावर चालले पाहिजे. दुकानात थोडं फार त्याचे काय 4 पैसे येतील. चालते की. बघ तुझं नाव टाकून संत सुखबाई खानोळ. संत सुखबाई मटकीची खानावळ. तुम्ही दुकानात बसा. होय, मी खानोळ आपली साधी चालू करते. काय थोडं आपलं खानावळ ठेव, आपल्याला एवढा पैसा नाही. हा चालतंय. अरे खानावळ बघ कसं चालतंय काय नाही. मी दुकानात थोडा वेळ बसतो. काय वाटतंय बघू. नमस्कार मंडळी, तुम्ही मला ओळखलं नसतं. आता माझी ओळख मला सांगायला पाहिजे. मला कोल्हापूरचा खापऱ्या म्हणते. माझा धंदा चोरीचा. आजपर्यंत छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या, पण त्यानं काही
संसार प्रपंच काय झाला नाही. चोऱ्या केल्या पोटन मोठच झालं. पण एक जुन्या माणसाची म्हण आहे, चोरी करावी तर जन्माची, रंडी करावी तर पलंगाची, त्याला जातीवंत खरा मर्द म्हणते. आणि अशी जर चोरी करायची म्हटला तर एकाला 2 साथीदार पाहिजे, त्याशिवाय अशी चोरी करता येणार नाही. जाता जाता रस्त्यानं जर एखाद्याला म्हटलं तर रे माझ्याबरोबर चोरी करायला, तर तो येणार नाही. तो निरम्या साबणानं चांगला मला धुईल. याच्यापेक्षा आपल्याच धंद्यातला एखादा मोडका तोडका का होईना पण साथीदार बघावा, त्याला आपल्या जोडीला घ्यावावं आणि आज आपण चोरी करायला बाहेर पडावं. बघूया काय घडतंय. एखादा भेटला तर मायेनं त्यालाच घेऊन जाऊया म्हणजे झालं. जाऊ म्हणजे झालं. गावात फिरायला लागले, कोणाचं काय उचलाय का हो ना मला. रोजचा धंदा काय बरोबर होईना. आता असं करा, चोरी करायची असली तरी एकाला 2 पाहिजे. कोण तर खुडकून बघतो कोण धावतोय का माझ्या सानिध्यातला, म्हणजे काय तर कोणा तर उचलून जाय येते आपणाला. तेवढं 8 महिना 15 दिवस निघाला आपलं चैनी करायची, जातो कोण घावतोय का. आईला मला किडा उठला का काय आईला, आणि अंगावर किडा आला का काय. मला बघून हसताय म्हणजे मला तुम्ही नेमकं ओळखले. मी पंढरपूरचा भामट्या आईला, पण एकट्यानं मार खाऊन अंग दुखायला लागलो. आई एखाद्या सकाळी नुसतं भजी हातात उचलून घेतलं तर वर हाणाय झोपी गेली. हे लगा हे आलम्या लगा 4 तर 5 चल गेली आईला. जाऊ द्या आता काहीतरी आपल्यातला जसा कोणतरी असला पाहिजे की त्याला बी ह्योच नाच असला पाहिजे. नाही मी जर एखाद्याला म्हणलं चल आपण 2 जण जाऊन चोरी करूया, निर्मा साबण लावून मला पहिला धुईल. आईला पण असा घावला पाहिजे का नाही. कोण घावत नसतो कसा. आईला ह्यो खाऊन कोणतरी फिरायला लागला, ह्यो बी त्यातलाच आहे काही. ह्याला राम राम करतो ह्याला चापसतो. राम राम काय फिरायला लागलाय काय. बरं आहे की बरं आहे की. ह्या उलाद मला चापतायला कोण आहे तुला. तू कोण आहे. तू कोण आहे. अरे तू कोण आहे. अरे तू बघ तू कोण आहे तुला सरळ सांग. एका भूतांडी सरळ करून कोण आहे तू. तू एवढं नेटाने बोलतोय. तू कोण आहे. पंढरपूरचा उचल्या. तू पंढरपूरचा उचले आहे होय. आणि मी पुण्याचा भामटा. आईला इकडे ही एका माळ्याचं म्हणीन ओवाय नाही कोणी. अरे का तू बी माझ्या शाळेतलाच आहे तुम्ही. अरे मला बी साथीदार मिळेल नाही. एकट्याचं धाडस होईल. अरे एकट्या दाढीनं मी सकाळच्या अजून चहा सुद्धा पिलो नाही. आणि मला कुणाचं उचलाय काय गावलं नाही. खैर भारी गडी आता असं कुठल्या का माझ्याच माळ्यात आलाय. कुठं तर जाऊया. चल हे करूया काय करूया. आता इथनं 2 जण आपण एसटी अंडावर जाऊया. एसटी अंडावर जाऊया आणि शिकवून मोहून. काय झालं? अरे एसटी स्टँडावर म्हण. एसटी स्टँडावर जाऊया की. एसटी स्टँडवर जाऊया. चल बरं. पण एक काम करायचं. काय तुला काय तो काय उचललेस तो काय चोरलेस की आपण दोघांनी मग घ्यायचं. आता चोरलं तर आपण दोघांनी मग घ्यायचं. निम दोघं घ्यायचं. चल पण आता इथनं डल्ला मारल्याशिवाय पोटाला अन्न नाही. बोंबले फिरावं लागेल. स्टँडवर जाऊया. हा लंका ताईच्या मी सगळी झोपले ती माती खातोच का 3 वाटायची. चल बरं. ही फुकट शंभू बाबूराव कोणतर दिसते. ही नक्की चोर आहेत, पण हे खरे चोर आहेत का भुरटे चोर आहेत यांची पहिली खरपूस समाचार घ्यायचा, नंतर आपली ओळख दाखवायची. बघूया कोण कोण आहे तरी. बरं का काय म्हणतोय. बकरा गावलाय. आयला ह्याच्यापेक्षा काय तर हाय. 100% हो पैसेवाला आहे. पैसेवाला नटलं या. हायला ही घोड्याचं व्यापारी आहे काय रे. ह्याच्या हातात चाबोक आहे. अरे गोळ्याच्या पर्णवर तू एक काम कर. मारवाडी दिसते. मारवाडी तिकडे हा. मी तुला एक आयडिया सांगतो. काय ह्याला राम राम घाल. चालतो की. तो राम राम घालायला ह्यानं वर हात हे जर आलं तू चापतायचं. हे जर मी काम केलं म्हणून समज. बस बस बस. मी काय? बोलाय तू 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 त्याला चापतून काय घावते का. बस बस बस. आईला चांगली शीट आहे गड्या. हो राम राम. हो शेठ राम राम.
त्या अवलाद काय शाने राम म्हणताना या अवलाद म्हणताना तडा हाणायला लागते. चुकीचं बोललात का नाही अवलादी? मग काय झालं? या अवलाद म्हणल्यावर तुम्ही मारायला सोडल का? अरे बघ ना तू माझ्याकडे. आलाय का चांगलं बोलून राम राम साहेब नाम बरं, साहेब तू बोल, तू बोल. आयला का हे ना माझ्यात खून मोकळा झाला घेऊन. ए इकडे ए ए ए उचले इकडे. किती चोराच्या पोटचा आहेस बघू. मी जाऊन आता नमस्कार घातला त्याचा वर हात आला म्हणलं की तो चापता लगेच काय तुला काय? आयला खाऊन बी लई नाही बराय गडे. राम 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 हो. ह्याचं तोंड खुलीकड आहे, तोंडावर बकर बांधले झाले. ओ राम राम. ए ठेवलं पडी द्या. राम राम. तुझी कवा घालायला तुला आखरीचा भाग आहे का? तू कवा चापता माझं मड पाडल्यावर काय आहे तुझ्या? हाणायला लागले का चापतायला? बरं गेलाय. काय रे हा? कोण तुम्ही आम्ही इथं का थांबलाय? काय झालं? हरामखोर. कुणाचं काय काय उचललाय? अरे माझी बाईल किती? कुणाचं काय काय उचललाय? अरे माझा अडचण का घेतला आता? अरे ह्याला कवा चापताय जाईल? काय झालं? अरे ह्यात काय कुसलाय तुम्ही? कुणाचं उचलून आणलं हे? मोबाईल न्यायला दे. त्यात काय कॅस आहे तुम्ही? खरं चोराचा पोट जाईल बरं का तो. 1600-1700 रुपये आहे ते. अरे तू का पैसे घ्यायला लागला त्यांचे? फकड्या. हरामखोर. एवढं खिशात ठेवलंय? एवढं खिशात आहे? तुझ्या बाळाने घेऊन गेले का? पुढे कोण का? पुढे. नाव काय तुझा? गाव कोणतं? तालुका कोणता? जिल्हा कोणता? कुठून आलास? धंदा काय करतो? अरे बोल की. काय येतं? कधी बोलणार आहे? काय बाईलीचं भाग बोलायचं काय बोलायचं? अरे मला तू उंका सुद्धा खाऊ दिला तर काय तुला सांगायचं? कोण आहेस तू? मला ओळख नाही? कोण आहे? मला ओळख नाही. कोण आहे? पुण्याचा अप्पासाहेब देशमुख. आप्पासाहेब. कोण आहे? कोण? ए पंढरपूरचा भामटे आहे मी. बामट्या. चोऱ्या करता हरामखोर. चोऱ्या करता. चोऱ्या करता बेशरम. नाव काय तुझं? गाव कोणतं? तालुका कोणता? जिल्हा कोणता? कुठून आलात? धंदा काय करतो? इथं का थांबलात? अरे बोल की. मी पुण्याचा भामटा आहे. म्हणजे चोऱ्या करतात बेशरम कुठले? चोऱ्या करतात चोऱ्या. हाणायला लागले आपणाला. ह्यो आपल्याला हाणायला लागला. ह्यो नेमका कुठला साव आहे मला विचारून? त्याला विचार. हा? त्याला विचार. कुठला आहे म्हणा. होय साहेब तुम्ही कोण आहे? मी कोण आहे? हा? अरे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे 5 जिल्हे मला ओळखतात. आणि हरामखोरा तू मला विचारतोय? मला विचारतोय? नाही आता ओळखलं आता ओळखलं. हे अवघडा तिकडे आल्या का? ह्याला 5 जिल्हे ओळखतात म्हणल्यावर ना मी ओळखला ह्याला. 5 जिल्हे. 5 जिल्ह्यात फिरते वाटते. काय कोण आहे? हो तुम्ही मसर बाजार नाही काय? आम्हाला माहित आहे तू कोण आहे. अरे मसरा भादरत नाही मी. मसरा बाजार नव्हे. मग
शिंग बोलतोय रे. हा शिंग. पुढे. काय झालं? मी काय बोललो का आता? नाही नाही, तू कोण आहे मला नेमकं सांग. तू कोण? मला तुम्ही तुम्ही तुला बोलतो. हे थांब, मला कोण आहे एवढा मला कळू दे. साहेब असला म्हणजे पुन्हा अनेक घालणार रे. हो, तुम्ही कोण आहे म्हणला साहेब? म्हणजे माझी ओळख सांगायला हवी. मग काय टीव्हीवर लेबल लावले? आडवं बोलायचं नाही. आणि तो बोलायचं लायसन काढले काय? काय झालं? आता काय करावं? तुम्ही कोण आहे साहेब? मी कोण आहे हा, हे मी सांगितलं तुम्हाला काय समान. काय करणार आहे आम्हाला? अरे हा हा हा. कोल्हापूरचा खापऱ्या म्हणते. मी तुम्हाला का म्हणतो? मी तुम्हाला का मारलं? मी पाहिल्याबरोबर आमच्यापेक्षा मनोविषय अरे मी तुम्हाला पाहिल्याबरोबर ओळखलं होतं की तुम्ही चोर लोक आहात. पण तुम्ही खरे चोर आहात का भुरटे चोर आहात हे पाहण्यासाठी मारला. अरे ही बघूच तर लगा आम्ही हागलो असतो ह्या माराने. जर का चोरी करताना डिपार्टमेंटनं आपल्याला पकडलं, किती जरी मारलं तर एकमेकाचं नाव कुणाचं कुणाला सांगायचं नाही. तुम्ही लगेच नावं सांगून मोकळा झाला. हे घे तुझी बाई, मग काय ह्या मार खाण्यानं मरूया मी. हे घे तुझे मोबाईल म्हण, मोबाईल म्हण, पाकिट रे. पाकिट ते राहू दे. तिघात मला पाडायचं होईल. का माझं का? ए देऊन टाकेला का? किती चाप राहिला का तू? काय झालं? एकाला दोघं झालं, दोघाला तिघं. आता एक काम करूया. काय रे? रेल्वे स्टेशनावर जाऊया. कुणाच्या शेत नाव जातो? स्टेशनवर मार. या मारण्यानं माझी बुबडी वळायला लागलेली आहे का? एक काम करूया आपण तिघं, एकाला दोघं दोघाला तिघं झालो. हा. आता पंढरपूरची वारी म्हणजे चालू आहे. होय. देहू आळंदीवरून पालिका निघते. हा. भाविक लोक काय करतात? वाळवंटात आल्याच्या नंतर अंगाचे कपडे दागिने पैसे काढून एका ठिकाणी ठेवतात. पाहिलं होईल का? होय. एक माणूस त्या ठिकाणी बसवतात आणि बाकीचे वाळवंटात आंघोळीसाठी नदीत हा जातात. होय होय. गेले का नाही? होय. त्यावेळेस काय करायचं? तुम्ही त्या ठिकाणी दोघांनी थांबायचं. हा. मी पेढ्याला पुढा घेईन आणि तिथं म्हणेन प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. ती कपड्याच्या जवळ जो गबाळाजवळ बसलेला माणूस आहे त्याला बोलवून मी माझ्याकडे घेईन. प्रसाद खायला हा. त्याला डोकं म्हणायचं. पेढे वाटायला मी उभा राहिलो तर तो माणूस उठून माझ्याकडे आला की पाठीमागचा गबाळ तुम्ही उचलायचं. एक काम कर. काय करू? तो पाठीमागचं गबाळ उचलायचं. मी नदीच्या पलीकडे थांबतो काठावर. हा. तिथं गबाळ मला तो आणून दिलंच की मी तिथनं पसार झालो म्हणून समज. आणि संजय नगरला स्टेशनच्या बाजूला आहे सगळ्यांनी एकत्र. तिथं या हुडका मला. अरे सगळं झालं. तुला पेढ्यात गुतवणार, हा. त्याच्या तड्यात मीच गावणार. नदीत तू तुला पलीकडे आणून द्यायचं आणि पुन्हा आपल्या वाटण्या व्हायच्या गाव. पण हा कुठं जात नाही, तू त्याची काळजी करू मी नको. कुठे जात नाही, मी कुठे जात नाही. सांगली मी. तू नदीच्या पलीकडे तोवर मला जीव मारतील. अरे तुम्हाला माहिती सुद्धा त्यांना पडत नाही की तू गबाळ घेऊन गेलेला. तू गबाळ गेलेला कुणाला सांगायचं नाही. नको नको, ते हे धंदाच नको. का रे? नको नको नको. एक काम करूया. काय करूया? काबड कष्ट काय तर करूया. काबर कष्ट करूया. असं जाऊया. पण इथं काम कुठं करणार सांग बरं? इथं नाही करायचं. मग आपण नुन्यात जाऊया. कुणाच्या? नुन्यात तिथं बसल का? आर पुण्यात म्हणते. हा हा हा. पुण्यात जाऊया. हा. आणि पुण्यात जाऊन आपण तिघ जण धंदा करूया. असं कर, तूच धंदा कर. तुझा दर काय ठेवायचा एवढा सांग. अरे काय तर काम धंदा करूया. काम धंदा बोंबल की. तू धंदा काढला, जात खेळी बसून घे. अरे ते नव्ह, ते न लगा आपण तिथं राहू का? आणि मग काय करायचं? एक काम करूया. काय तर काम धंदा करूया. आता पुणे इथं काय जवळ आहे का? लांब लागा. आहे का नाही? पुण्यात जायचं म्हटलं तर त्याला तिकीटला पैसे पाहिजेत. मग कशाला जातो? तुझ्याकडे पैसे किती आहेत तिकडे? माझ्याकडे पैसे 5 नोटा होत्या रे लगायच्या आईला. किती कितीच्या रे? 100-100च्या 5 नोटा होत्या. बर मग आमची आई मला म्हणली बस्तवड्याला यात्रा जातोच काय तमाशा बघायला. बर बर बर. बस्तवड्यात आलो त्याच्या आईला. त्यातल्या 2 नोटा गेल्या त्या. हा. आता 5तल्या 2 नोटा गेल्यावर खाली किती राहिले? खाली किती राहिले? 3 राहिले ना. मग खाली 3च आहे. 300 रुपये जायचं.
हा 300 रुपये आहेत आणि इकडे ते 300 घे. हा हा, तुझ्याकडे काय हे तुझ्या जवळचं पैसे दे. माझ्याकडं आहे, दीड आहे, 1.5 रुपये. हा? 1.5 रुपये 1.5 रुपये असं कर, भंडारा घे, आपण लावत तिथवर जाऊया. अरे 150 रुपये आहे माझं. 150 रुपये म्हणजे किती? 1.5 रुपयाचा भंडारा हे घेतो माझं होतं 150 घे. बर हा. मी का पैसे घेतले? का? तुम्ही म्हणताल हे पैसे घेऊन पळून जाईल. नाही, आमच्या तडाख्यात कुठं सुरू कर. मगाच्या सारखं कोणी तर मोहरक्या पाहिजे. हा, मोरक्या घ्यायच्या का? मोरक्या नाही, मुसकी घाल, मुसकी. न काय म्हणते? अरे म्हणजे कोणतरी एक प्रमुख माणूस पाहिजे. प्रमुख माणूस पाहिजे. खर्च किती करायचा, हो. चोरी झाली त्यानंतर वाटणी कशी करायची. तो लय हाणले पैसे तुझ्या जवळ राहू दे. हा बर आता जायचं आहे, हा पण तिथं जायचं कुठेतरी MIDCत काम करूया. हा, चालते. पोटाचा उदाहरणनिर्वाह चालवतोय आणि त्या कंपनीचं बिल कधी येतंय, कधी जातंय, कधी निघतंय याच्याकडे ध्यान ठेवायचं. बिलाची गाडी कधी ती ही ध्यानात ठेवलं की बरोबर डल्ला मारायचा. आता एक काम करायचं, काय इथनं नुन्यात जाऊस तर, नुण्यात नव्हे पुण्यात बोंबल. पुण्यात जाऊस तर पैसा खर्चायचा नाही. चालत जाऊया. चालत जाऊया आणि जाता कुठतर आम्हाला 2-2 ढाबं सांग. हा काट्या खाऊन मारा. सांग का पत्र चबळून मारायचं आहे? अरे नव पोटाला काय तर पाहिजे का नाही? अरे काहीतरी सोय करू आपण. चला भेटला कमी येऊन भेटला गरिबीतनं कशी तरी खानावळी टाकली या. बायकोला खानावळी सांगितल्या माझं दुकान चालू आहे, पण सकाळपासून एक गिऱ्हाईक नाही दुकानात. अरे भवानी सुद्धा होणार. बघूया गिऱ्हाईक तर आपल्या दुकानात बसतो. काय सुधावा लागला का? चहा तर सांग कुठेतरी राहू दे जेवण. आता चहा प्यायला गेलो. आता इथं काय 5 रुपयाला आणि 2 रुपयाला चहा आहे का? हे चहा चालू दे, मला चहाची सवय नाही. हो. दिसूबाई काय तर खायला मग माझा पितोस का? मूत थंड काय तर थंड पितोस? थंड काय पितोस का म्हणतोय तो? थंड नका मला. असं करा, जेवणाचं आपण जेवणातच काहीतरी बघूया. हा. एक हॉटेलात जेवायचं नाही, नाही किराणा मालाचं दुकान बघूया. तिथं तांदूळ घेऊया, डाळ घेऊया, चटणी हा, मीठ घेऊया, कुठं खिचडी करून खाऊ. चालते. इथं दुकान आहे का कुठं बघा. चला तो खाऊन बसला, ह्याला विचारू का दुकान आहे का? माणूस तुझ्या नात्यानं विचार. हे घे हातात. हे ती चांगला आहे का? हा, ती चांगला आहे. विचारू का? विचार हो राम तिरपांना गणपता देव राम आई घालीच पेंगायला लागली. पेंगाय लागलंय काय? मग रानटीच का दाखव की आपला. त्या आईला मी गाडो लावला तुमच्या. कोण आहे तुम्ही? हा तुला काय लाज बीज आहे का नाही? आम्ही माहिती विचारू आलो झोपलाय लगाच्या. मला दुकानात गेला की नाही मग काय करू? दुकान तुमचं आहे काही? मग अरे काडपिटी आहे का? पेटवतोच का? नाही मला बिडी वाढायची. थोडं काय वाटणार नाही. आज बिडी वाढायची आहे. तिकडे आहे का घालायची जाऊन वड्याला पिठी वाढायची. सामान आहे का तुमच्या? वेगळं सामानच आहे मी. तसं नव ते सामान काय आमच्या घराला आड बसवतो काय? आज दुकानात सामान असल्याशिवाय मी बसलोय का? सगळं सामान मिळतंय ना. काय पाहिजे? मला एक हनुमानाची कथा दे. हनुमानाची गाथा तुला रामाने काढलाय रे. हनुमानाची गाथा सगळं मिळतं. बरं राहू दे. हनुमानाची खायचं काय मिळतंय का? हा पाहिजे ते आहे. बासमती तांदूळ. हा बासमती बासमती म्हणजे की का बासमती आले कुठली का उंडाळ आले गिरायक काय मस्तीची डाळ. मस्तीची डाळ आले का? काय म्हणते आज मटकीची डाळ म्हणजे मस्तीची डाळ. घोड तेल आहे का? गोड तेल ते गाडवाला जाऊन विचारला तुझ्या गोड दुसरं तर गोड तेल बोंबात घे. मग ती बरोबर ओरिजिनल पाहिजे. शेंग दाना शेंग. दाना शेंग का दुसरं शेंग आहे? हे बघा आज शेंग दाना म्हणजे आम्ही मुसाफिर आहे.
कुठं जावं काबड कष्ट करावं पोटाचं खळग भरावं म्हणून आलो होतो फिराय मी अरे मला हाणताय का जमा? अरे तुमच्यावर मी ओळखले तुम्ही बहुतेक गरीब माणसं आयला पोरगा खरंच चांगला आहे बरं का. पोरगा तुझ्या बाने काढलाय मी. हा? मायला तुमचा व्यवसाय चला दुकानात काय नाही आपण नाही बोलत आहे का? ऐका माझं राव. ऐका का? दुकान जाळीन त्याला लागून काय झालं पण नाही गरीब आहे आहे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय स्वस्तात माल देतो तुम्ही मला मस्तीवानी बोलताय. मस्तीवाणी नव मग दुकानात आहे सगळं. सगळं आहे तुम्हाला पाहिजे ते आहे काय काय पाहिजे ते सगळं आहे का? आहे हा बघा. जाऊ द्या उगाच तुम्ही गरीब माणसं दिसताय. थोडं जागीरदारानं काढलाय. मी तुमच्या इथे बोलतोय आणि मला जागीरदारानं काढलाय. आमच्या आईने मारवाड ठेवला होता. असू दे आम्हाला काहीतरी मटेरियल पाहिजे त्यासाठी आम्ही आलो. हा बघा मटेरियल पाहिजे आम्हाला. मटेरियल पाहिजे. पेट्रोल हे बघा मटेरियल घेऊन जेवणाची काहीतरी व्यवस्था करावी म्हणूनच मी तुम्हाला समजावून सांगतोय गरीब दिसता पण आता तुमच्याजवळ जास्त पैसा नसणार आहे हे तुमच्या कळवणं सांगतंय मला. दुकानात गॅस आहे का? गॅस काय तुझ्या गांडीचं भरायचं आहे गॅस. स्वयंपाक कसा करायचा आपण? अरे मी तुम्हाला सांगतो ऐका की सांगतोय की काय तुम्ही गरीब दिसताय हे मी ओळखलंय. गरीब आहे. तुमच्याजवळ पैसा नाही ही बी मला ओळख तरी पण आमची खानावळ आहे. बर कोण चालू? हो कोण चालतोय? आमची बायको चालवते. होय. काय बायकोकडे जातो की आमच्या बायकोकडे जातो कशाला उपसायला जातो. तिनं खानावळीत चालू केलं ना. अरे बाय माणसाच्या हाताला चव असते म्हणून निघालोय. 2 दिवस झाला आम्हाला काय नाही. अरे 2 दिवस काय झालं जाऊ काय तुला काय नाही जेवण नाही. हा जेवण नाही म्हणे की पण काय बा आमची गरिबीतनं खानावळ आहे. मग एकच ताटाने एकच तांब्या एकच तांब्या मोठं कुलूप मिळते का? कुलूप कशाला काय करू खानावळीला घाल की. अरे एकच तांब्या. आता एका तांब्यात मी पाणी पिलो आणि हे काय बुटात पाणी प्यायचं. अरे एक वर जायचं गरिबी आहे आमची. तुमच्या गरिबीमुळं मी तुम्हाला सांगतो काय का मग समजायचं हा जेवणाचा दर जेवणात हवे ते आमची मालकीन सांगते. नाही नाही पैसे आम्ही रोग देतो त्याचं काय नाही दर काय आहे का? मग तुम्हाला दर सांगू का? मग असं करतो एका ताटाला 100 रुपये आणि तिघाच ताट करायला बायको बी आणणार का आमची? तुमचं तिघाचं कुटुंबाचं ताट करतो. अरे जेवणाचं मग तिथे मग काय म्हणते ताट करायला आम्हा तिघाला जेवायचं आहे. बायकोला झितीवर पडायचं सांगू बोलूया आम्हा तिघाला जेवायचं आहे. तिघाला जेवायचं आहे ना तर तिघा एका ताटाला 100 रुपये. तिघाचं 300. तिघाचं 300 देऊन टाका. हे आमच्यातली मुलगी आहे. मोरकी काय येसन आहे मोरकी काय येसन हाय हे ठिकाणचं 300 रुपये. खानावळ कुठं आहे? दाखवतोय तुम्हाला. सांगा पत्ता सांगा कुठं आहे? आता तुम्हाला बरोबर नवीन माणसा तुम्हाला खानावळ दाखवतो. सांगा कुठं आहे? हा कुठं आहे खानावळ? या पुढं चौकात जायचं. बर हा चौकात गेला का नाही बर तिथं एक लिंबाचं झाड आहे. हाय काय? तिथनं सर खाली वळायचं. लिंबापासून बोळातनं खाली जायचं. बर बोळातनं खाली गेला का नाही तिथे एक हाड आहे. हा हाडाच्या पुढनं सर वर निघायचं. बर तिथे एक बाबळीचं झाड आहे. बर बाबळीच्या झाडापासून पुढं असा गेला का नाही तिथे एक लोखंडी जांब आहे. बर आणि त्या जांबावर एक कावळा बसतोय. हा हे बरोबर आहे. आणि कावळा उडून गेला का नाही त्याच्या माग बोंबल कावळा तर नाही कुठं बसणार. आणि कुठं राय घालायच्या त्याच्या मागे.
कावळा जर नाही बसला तर आम्ही दिवसभर आय घालायची त्याच्या मागे. आण खायचा आहे का लागा खानावळीवाला वाकवला. गबस खानावळवाल्याने मला दोनदा वाकवला तवा. पण त्याची बायको कुठं आहे खानावळी जागा चला, तर बघ, असं करा, तिने शिकलेले सांगितलं. माणसं तुम्ही दोघं जण आहे. आपण जाऊ मी अडाणी माणूस हा. आहे. जाता जाता बुरुड लागलेला वाकत चला. बोर्ड लागला का काय कडे लागला लागा ते काय लिहिले नाही तू बोर्ड म्हण केल्या बोर्ड का? बोर्ड वाकत चला. वाका अरे वाचत चला. लगा ही बी आवडा तर आडवी आहे का काय जायला. वाच वाच वाच. अरे समोरचा बोर्ड काय नाही. अरे वाच के काय झालं रे वरच्या कारण तुझ्या. हा, कारण तुझ्या. अरे पण काय झालं अरे मला वाचा येईना. म्हणून आम्हाला राडवा लागलाय होय. त्याला वाचाय ना म्हणून आम्ही रडायचो. आम्हाला राडवा लागलाय हो. एका खानावळीचा काय बोर्ड आहे बघा. अरे 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 ही समोरच आहे की काय संत सगोबाई मटणाची खानावळ. मटकीची संतांनी बट्टा लावला. नाही संत सकुबाई मटकी खानावळ. हा मटकी असं आहे का बघा. सकुबाई इथं चालू आहे. हात मारू का? हात हात मार. हात मार व्यवस्थित मार खायला काय करू नको. मग तुम्हाला आणलंय कशाला मार खायला काय जेवायला. हा. ए सकने हा, चकली. मग अरे अरे मला. तुझ्या लग्नाची बायको आहे ती. मग आता सपन म्हणल्यावर काय झालं. सखूबाई म्हण ताई म्हण मावशी म्हण. मग म्हण तुझा तू काय झालं मावशी ताय म्हणाला पैसे खर्चून आले नाही मग आण खाल्लंच तो. का मग खातोय जा. तो मार तो मार. हा खानावळीत कोण आहे का होय का? आता असं फुट- नमस्कार. नमस्ते. खानावळ तुमचीच काय हो माझीच आहे. खानावळी तुम्ही आहे का? काय खानावळी तुम्ही आहे काय म्हणते. तुम्हाला कोण दिसते? खानावळीत म्हणजे ताटात वरणात. नवना आलाय का. मालकीन बाई तुम्ही मालकीन आहे का स्वयंपाकाला असताय. तुम्हाला कशी दिसते मी? मालकीन वाली स्वयंपाकवाली बी मीच आहे आणि मालकीन बी मीच आहे. हे दोन्ही बी त्यांनी जाईल. आमचे